राज्यभरातल्या आणखी काही बातम्यांचा आपण घेणार आहोत वेगवान आढावा। जळगाव पालिकेचे उपायुक्त राजेंद्र फातले यांना 50,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। निलंबित अधिकाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी फातले यांनी 1 लाखांची लाच मागितली होती। त्यापैकी 50,000 रुपये स्वीकारताना त्यांना एसीबीने रंगेहात अटक केली। गेल्या वर्षी जळगाव पालिकेतल्या 6 अभियंत्यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आलं होतं। या अभियंत्यांची चौकशी करून त्याचा अहवाल पालिका आयुक्तांना देण्याची जबाबदारी फातले यांच्याकडे होती। त्यानुसार सकारात्मक अहवाल देण्याच्या बदलात फातले यांनी एका अधिकाऱ्याकडून लाचेची मागणी केली होती। फातले यांना अटक झाल्यामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे, तर पोलीस फातलेंची कसून चौकशी करतात। औरंगाबादमध्ये जी घटना घडलेली होती तर त्या घटनेमध्ये राहुल कांबळे या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आणि या पोलीस शिपायाचा मृत्यू जुन्या आजारामुळे झाल्याचं सांगितलेलं आहे पोलीस महासंचालकांनी। कुपोषणामुळे महाराष्ट्रात मुलांचा मृत्यू होतोय, परंतु सरकारला कोणताही फरक पडत नाही। कुपोषणाबद्दल सरकारला कसलीच चिंता वाटत नाही अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावलेलं आहे। शेतीमालाला हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं या मागणीसाठी पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं उपोषण सुरू आहे। त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली। मात्र आढाव यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणावर ठाम राहण्याचा इरादा व्यक्त केला। तर राज्य सरकारने डिसेंबरमध्ये ऊसाचा गाळप हंगाम सुरू करण्याचा विचार सरकार करते तेही चुकीचं असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आणि सरकारलाच घरचा आहेरही दिलाय। पुण्याच्या लोहगाव विमानतळ परिसरातल्या हवाई दलातल्या अधिकाऱ्यांच्या घरांचं मोबाईलमधून चित्रण केल्याच्या संशयावरून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय। जुबेर आलम अन्सारी असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे। विमाननगर परिसरात सुपर बेकरीत काम करणारा हा तरुण या परिसराचं मोबाईलवरून चित्रीकरण करत असल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलंय। कोल्हापुरातल्या इचलकरंजी शहरात आरटीओनं जप्त केलेल्या गाड्यांचे स्पेअर पार्ट्स चोरीला गेल्याचं उघडकीस आलंय। मंगळवारी आरटीओ निरीक्षक शंभूराज पवार यांनी 7 ते 8 मालवाहू टेम्पोवरती कारवाई केली। गाडीची कागदपत्र अपुरी असल्याचं सांगत हे टेम्पो जप्त करण्यात आले आणि एसटी डेपोत पार्क करण्यात आले होते। दंड भरल्यानंतर टेम्पो चालक एसटी डेपोमध्ये आले असता त्यांच्या टेम्पोतील बॅटरी, स्टेपनी, टेप, फळी तसंच इतर स्पेअर पार्ट्स चोरीला गेल्याचं लक्षात आलं आणि यामुळे वाहन चालकांमध्ये एकच संतापाची लाट उसळली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या कवायतीची प्रात्यक्षिकं स्वयंसेवकांसाठी चक्क व्हॉट्सअॅपवरती पाठवण्यात येणार आहेत। याआधी हाफ पॅन्ट ऐवजी फुल पॅन्ट स्वीकारून काळानुसार चालणाऱ्या संघानं आता डिजिटल व्हायचं ठरवलंय आणि त्याची सुरुवात सुद्धा विजयादशमीच्या संचलनानं होतीये। तसंच यंदाचं संचलन हे राजकीयदृष्ट्या ताकदीचं होणं ही पण काळाचीच गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी संघानं हे आधुनिक पाऊल उचललंय। एकूणच यंदाची विजयादशमी संघासाठी नवा काळ घेऊन येणार हे नक्की। निवडणुकांच्या तोंडावरती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं घाईघाईनं निर्णय घेतले जात आहेत। त्यातलाच एक प्रकार म्हणजे स्थायी समितीनं तब्बल 200 कोटींच्या 150 विषयांना फक्त 15 मिनिटात मंजुरी दिली आहे आणि एकमुखानं हा निर्णय झालाय। विधान परिषद निवडणुकांची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते, ती संपताच महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागेल। त्यामुळे स्थायी समितीची बैठक पुन्हा होणार की नाही याची शाश्वती नाहीये। त्यामुळे घाईघाईनं 200 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे विरोधकांनी सुद्धा यावर मौन बाळगणंच पसंत केलंय। औरंगाबादमध्ये छावणी परिषदेच्या बाजारात 35 गायी आणि वासरांचा एकाच रात्री मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तर 28 गायी अजूनही मरणाशी झुंजतात। स्थानिकांनी याची माहिती प्रशासन आणि पोलिसांना दिल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। गायींना चारा दिला नसल्यामुळे या गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तर चारा आणि पाण्यातनं विषबाधा झाली का याची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जाते। बुलढाणा जिल्ह्यातल्या बोडखा शिवारात 18 ते 20 फुटांचा अजगर आढळल्यामुळे खळबळ उडाली। एका रानडुकराच्या पिलाला गिळून सुस्त पडलेल्या अजगराला वन विभागानं ताब्यात घेत अभयारण्यामध्ये सोडून दिलं। सकाळी अजगर दिसल्यामुळे गावात एकच दहशत निर्माण झाली होती। नवी मुंबई पालिकेनं कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीची भेट जाहीर केली आहे। महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 16,000चा दिवाळी बोनस जाहीर झालाय।
तर कंत्राटी कामगारांना 8,500 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आलंय. नवी मुंबई महापालिकेतील 3,799 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस उपनिरीक्षकाच्या 114व्या बॅचचा दीक्षांत संचलन सोहळा नाशिकमध्ये पार पडला. जळगावच्या 40 गावमधील विजय चव्हाण या शेतकऱ्याचा मुलगा कल्पेश कुमार चव्हाण हा यंदाचा बेस्ट कॅडेट ठरलाय. पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते कल्पेश कुमारचा गौरव करण्यात आला. आज 237 पोलीस उपनिरीक्षक हे पोलीस सेवेत रुजू झाले. 2012 मध्ये वानखेडे स्टेडियमवरील वादाप्रकरणी अभिनेता शाहरुख खानला दिलासा मिळतोय. IPL सामन्यादरम्यान शाहरुखनं सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचं पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये नमूद केलंय. महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर पोलिसांनी हा रिपोर्ट सादर केलाय. एका स्थानिक कार्यकर्त्याकडनं शाहरुख विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र आपण सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली नसल्याची कबुली शाहरुख खाननं पोलिसांना दिली.